शिवसेनेतून 6 खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये गेले. या घटनेनं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गट तर एवढा काही खुश झालेला आहे की जणू उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता संपली. उद्धव ठाकरे यांची शिवसेना आता कुठंच शिल्लक राहणार नाही अशा स्वप्नात, अशा भ्रमात ही मंडळी आता रममाण झालेली आहेत. उद्धव ठाकरे यांनी मात्र खचून न जाता फुटीर खासदारांच्या मतदारसंघामध्ये जाऊन शिवसेना नव्या जोमानं पुन्हा उभी करण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहेत. पण बघा, प्रत्यक्षामध्ये जर पाहिलं ना तर इथं शिवसेना पुन्हा उभी करण्याचा प्रश्न उद्भवतच नाही. कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना जशी होती तशीच आहे आणि हे त्या मतदारसंघामध्ये दिसूनही आलेलं आहे. आमदार खासदारांच्या संख्येवर शिवसेना मोजता येत नाही असं जे उद्धव ठाकरे यांनी सांगितलं ना, तसं सगळं काही प्रत्यक्षामध्ये सुद्धा या मतदारसंघामध्ये दिसून आलेलं आहे. उलट एकनिष्ठ शिवसैनिक अधिक मजबूतीनं आता एकवटलेले आहेत हे चित्र पाहायला मिळालं. ज्या मतदारसंघामध्ये गेले तिथं उद्धव ठाकरे यांना पहिल्यापेक्षा सुद्धा अधिक प्रतिसाद दिसून आला. एकनिष्ठ शिवसैनिकांचा उत्साहानं ओसंडून गेलेला सागर प्रसार माध्यमांनी सुद्धा दाखवलेला आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर मतदारांचा सर्वाधिक रोष दिसून आला. 500 कोटीचे प्लॉट आणि ईडीची चौकशी या भानगडीमुळे निंबाळकर शिंदे गटामध्ये गेल्याचा आरोप तर उद्धव ठाकरे शिवसेनेनं धाराशिव मध्ये जाऊन केलेला आहे. ओमराजे निंबाळकर गेले, मग त्यांच्यासोबत तिथली जनता गेली का, मतदार गेले का, कार्यकर्ते गेले का, काय आहे तिथल्या ग्राउंड लेवलची परिस्थिती? तर त्याचं उत्तर एकच आहे. एकटे खासदार निंबाळकर गेले, ठाकरे प्रेमी जनता का एकनिष्ठ शिवसैनिक आणि कार्यकर्ते हे मात्र उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत. मग जर अशीच सगळी परिस्थिती असेल तर खासदार आमदार फोडले तरी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाच्या पदरात नक्की काय पडलं, म्हणजे हा प्रश्न उभा राहतो ना. धाराशिव मतदारसंघातील जनतेच्या या भावना ऐकल्यावर तुम्ही काय म्हणाल मित्रांनो, जरूर सांगा. शिवसेना संपली, शिवसेना संपू शकते की शिवसेनेला धोका देणारे संपतील? काय वाटतं तुम्हाला, जरूर सांगा. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.